हॅलो, नमस्कार मंडळी. मी आली परत. ॲक्च्युली खूप लेट झाला आहे, मला माहिती आहे. माझ्या इथेच आता 8 वाजले. पॉडकास्ट टाकेपर्यंत माहिती नाही अजून किती वाजतील इंडियामध्ये. पण म्हटलं ठीक आहे, जे असतील ते बघतील. नाही तर बाकीचे उद्या बघतील, परवा बघतील. पॉडकास्ट काय कुठे जात नाही आहे. सो जस्ट एक छोटंसं क्विक पॉडकास्ट, ऑल्सो अ मिक्स पॉडकास्ट. ॲक्च्युली आज सकाळीच त्या वायफळचा व्हिडिओ बघितला, रादर कालचा पण व्हिडिओ बघितला. आणि त्याच्यामध्ये तो नवीन चॅनल काहीतरी ओपन करणार आहे आणि ते चॅनलचा आज पहिला व्हिडिओ आला. तर इतकं म्हणजे इतकं हपापलेले आणि इतके चॅनल ओपन करून इतकं सगळीकडे पापट पसारा. आधी तर सगळं एका चॅनलवर होत होतं, पण आता जसं कळलं, चटक लागली आणि कसे येडे आहेत, काय किती काही कसंही टाकलं तरी चालतंय. तर त्याच्यावरती ह्याने आता लिटरली कामधंदा सोडून आता हेच करणार आहे वाटतं. ऑब्व्हियसली हे पण एक मोठं काम आहे, पण जर काहीही टाकून जर व्ह्यूज येणार असतील, कमाई होणार असेल, जी कमाई एवढी मेहनत करून पण साध्य होत नाही, किंवा खूप मेहनतीने म्हणजे एखादं काहीतरी अमाऊंट किंवा एक काहीतरी सॅलरी जनरेट करायला जितकी मेहनत करावी लागते, त्यापेक्षा थोडं असं हसत खेळत टाईमपासचा टाईमपास पण होईल आणि आपल्या टाईमपासच्या बदल्यात आपल्याला पैसे पण मिळतील, असं जर होत असेल तर मग हे बेस्ट झालं नाही का. तर त्यामुळे मग ह्याने ते चूज केलेलं आहे असं दिसतंय. आणि कारण मला हे माहिती आहे, मी जवळून हे अनुभवलं आहे, कारण मी पण फेसबुक स्टार्ट केलं. फेसबुक आहे माझ्याकडे अजूनही. त्यानंतर आपलं माझं गजाली गँग आहे, ते पण आहे. पण कसं आहे ना, काही गोष्टी मला माझ्याच मनाला खटकतात. फेसबुकवर मी का नाही टाकत? पहिले तर मी विचार केला की फेसबुकवर मी ह्यातलेच शॉर्ट क्लिप्स काढून टाकेन, जसं हे लोक करतात. आपल्याच व्हिडिओमधलं काहीतरी एक पार्ट उचलतात आणि तो शॉर्टच्या रूपात टाकतात. इवन तुम्ही बघाल तर मी शॉर्ट्स पण अपलोड जास्त करतच नाही. हार्डली कधीतरी काही असलं, फारच असं वाटलं काय तर करते, बट अदरवाईज शॉर्ट पण अपलोड करत नाही. कारण मला ते पटतच नाही की एकाच गोष्टीवरती असं लोकांना उल्लू बनवायचं. जरी पण आपण ते टाकलं, लोकांनी बघितलं, पण तरी पण ना ते मनाला कुठेतरी माझ्या ते खातं की आपण लोकांना फसवतोय आणि तेच असं लोकांचा चांगला वेळ वाया घालवतोय. तुम्ही माझं एक पॉडकास्टच अगदी मनापासून ऐकता आणि त्याला प्रायोरिटी देता, हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मी त्यासाठी तुमची शतशः ऋणी आहे. बट म्हणून मला असं वाटतं की कोणाचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे. जर मी त्यांना काही वेगळं नाही देऊ शकत आहे तर नक्कीच मला अशी कमाई नको आहे. म्हणून मी ते शॉर्ट किंवा फेसबुकवर वगैरे तेच अपलोड करणं पहिलं तर टाळलं. दुसरं, नवीन काय टाकायचं तर ते मॅनेज व्हायला खूप डिफिकल्ट आहे. की प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी, इथे वेगळं, गॉसिप गर्लवर वेगळं, गजाली गँगवर वेगळं, त्यानंतर आणि कुठे फेसबुकवर टाकायचं आहे तर तिथे वेगळं, असं तर ते पण मॅनेज होत नाही. कारण आता ह्या लोकांचं कसं, ह्या लोकांना दुसरे काहीच कामधंदे नाहीत, हेच करायचं बस. ना काही मुलांची पडली आहे, ना घर संसाराची पडली आहे, ना काही जेवण बनवायचं आहे की कोणाचं काही बघायचं आहे की कुठलं फॅमिलीचं काही नाही. म्हणजे फॅमिलीचं पण हे लोक काही गोष्टी करतात, ते पण फक्त आणि फक्त व्लॉगिंगसाठी किंवा कॉन्टेंट मिळावा म्हणून. आणि जे पण काही म्हणजे फॅमिलीसाठी टाईम देणं म्हणा, किंवा आमची फॅमिली आणि वी आर ग्रेट फॅमिली. आणि जेव्हा यांची सच्चाई बाहेर येते तेव्हा आपल्याला आता माहितीच आहे की आतून रियालिटी काय आहे, ते बोंबडाच्या निमित्ताने आपण आता सगळे पाहतच आहोत. तर तसं तर आपल्याला एक म्हणजे रिअल आणि रील असं काही जमतच नाही, त्यामुळे तेही नाही होत. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. आपल्याला आपली फॅमिली पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, मुलांचं शिक्षणही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. माझ्याच नाही, मी तुमचाही विचार करते की हेच जर ह्यांच्यामध्येच वेळ वाया घालवत राहिले, माझंच जर सगळे बघत बसले, टाईमपास करत बसले, तर एकदमच असं नको व्हायला की एकदमच वाया जातोय वेळ. तर त्यामुळे म्हणून मग मला असं वाटतं की ठीक आहे, कुठेतरी माणसाने ना मिळालंय म्हणून ओरबाडत जाऊ नये, थोडंसं कंट्रोल करावं, समाधानी असावं. आणि मी खरंच माझ्या एका चॅनलवर एकदम समाधानी आहे. फार तर मी असं विचार करते की जास्तच म्हणजे असं जर वाटलं तर कधीतरी महिन्यातनं एकदा दोनदा असं आपण गजाली गँगवर मूवी रिव्ह्यू किंवा असं काहीतरी करू शकतो. पण ते काही असं रेग्युलर बेसिसवर नाही, अधेमध्ये कधी. आणि मग मी तुम्हाला इथे अपडेट करेन.
तर ते एक आपण एक मला असं म्हणजे हल्लीच मी असा विचार करत होती. आणि दुसरी गोष्ट, आपण बरेच दिवस लाईव्हही नाही आलो आहोत, तर ते पण मला आता येत्या काही दिवसांमध्ये मी विचार करते काहीतरी लाईव्ह घेण्याचा, आणि काहीतरी अशी थीम आणि असं काहीतरी मजेशीर असं मजा येईल असं. तर बघूया कसं काय ते मी तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट करेनच. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या माणसाला काही कामधंदे नाही आहेत आणि हेच करायचं आहे, बाकी कसल्या काही काही कसलं काय, फक्त आपलं धन करायचे, आपलं भरायचं आहे आणि ते कसंही कुठल्याही मार्गाने भरायचं आहे. त्यामुळे ह्याने पहिले तर ते एक त्या कॉर्नरचं चॅनल सुरू केलं, ज्याच्यामध्ये मैनाचं काय हेच नाही आहे, म्हणजे तिचा कॉर्नर काय आणि तिचं काय भलतंच काहीतरी दाखवते, म्हणजे त्याच्यावर काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, घाण झालेली आहे. त्या नावाचा आणि त्या कॉन्टेंटचा काहीच संबंध नाही आहे. त्याच्यानंतर ह्याने काहीतरी इस्टेट प्रॉपर्टी डीलर आणि ते इस्टेट एजन्सीचं त्याचं चालू केलं आहे. त्याच्यामध्ये हा असं वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि हे ते म्हणजे एजंट बनला आहे, दलाल बनला आहे, तर ते काम करतं आहे. आणि तिसरं आता आजच फर्स्ट व्हिडिओ आला आहे मॉलचं, की म्हणजे असं कुठे कुठे एक्सप्लोअर करणार हा, जाणार तर तिकडे काही ह्याने बघितलं, कुठल्या नवीन ठिकाणी गेला, खायला गेला, झोपायला गेला, जेवायला गेला, तर ते वेगळा व्हिडिओ बनवून ते छापणार. तर ही आयडिया त्याला त्याच्या धूर्त बायकोने दिलेली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. की त्याची जी धूर्त अतिशहाणी जी बायको आहे, जी सगळ्यांना म्हणजे हा तर मिळालेलाच आहे तिला, लाला, जो मुलीची कमाई खातो आहे आणि मुलीच्या नावावर सगळं दुनियाभरचं चालू करून बसला आहे. त्या व्यतिरिक्त ही पण आहे, ही मेन कल्प्रिट आहे. ही गावठी बाई, पण कळतंच आहे म्हणजे आता तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून कसं तिने असं बरोबर हेरला आणि सगळं आपली फॅमिली त्याच्या गळ्यात मारली आणि मग कसं सगळं त्याचं जे काही आहे, त्याचं जे बनाया जे काही सेटल फॅमिलीमध्ये एंट्री मारून त्याचं कसं फिरवलं त्याला आणि त्याचं कसं काय म्हणतात जनरेट केलं, त्याचा इन्कम जनरेट वगैरे करून दिला. तर त्यामध्ये ही बाई चतुर आहे आणि तेच ती असं काहीतरी आयडियाज देत असते. आता अजून थोडे दिवस जाऊ द्या, योमचं पण एक स्पेशल चॅनल येईल. सो अपकमिंग वन मोर स्पेशल कॉन्टेंट इट्स ऑन इट्स वे. सो व्हेरी सून यू विल सी दॅट. तर ते पण एक होईल. सो असं आहे, ह्यांचं चालूच आहे, एकामागे कमाईचे धंदे लावलेत. आता ह्याने जो पहिला व्हिडिओ टाकला आहे, त्या मॉल कुठे एक्सप्लोअर करायला गेला होता, नवीन मॉल, आउटलेट मॉल कुठचा तरी ओपन झाला आहे, तिथे गेला होता. तर तो मुळात अजून फुल फ्लेजेड ओपन झालेलाच नाही आहे आणि त्याचं अजून बरंचसं म्हणजे एक पूर्ण फ्लोअर अजून बाकी आहे आणि अजून अर्ध्याहून जास्त काही ओपन झालेले नाही आहेत दुकानं वगैरे. तरी हा गेला अतिशहाणा आणि तिथे नो एंट्री असं लिहिलेलं होतं. जिथे एस्केलेटर असताना त्या एस्केलेटर चढतो आपण, तिथेच असं लिहिलेलं होतं की क्लोज फॉर रेनोव्हेशन नाही म्हणजे ते काय ते सगळं त्याचं बांधकाम अजून चालू आहे. सो तिथे ते डिस्क्लेमर दिला होता आणि नाही जायचं, एंट्री रिस्ट्रिक्टेड असं तिथे बोर्ड लावला होता. तरी हा म्हणतो की मी तिथून वाट काढून असं साईडला तो बोर्ड सरकवून घुसला तिथनं. ते एस्केलेटर बंद होतं कारण ऑब्व्हियसली ते काम चालू आहे अजून. आणि तिथून हा वर गेला, ते एस्केलेटरवर चढत म्हणजे पायऱ्या चढतो तसं जिन्यासारखं चढत गेला आणि तिथे वर गेल्यानंतर जसं म्हणजे त्याने एस्केलेटर संपला आणि जसा तो त्या फ्लोअरवर आला, तिथे एक माणूस होता, म्हणजे तिथला कोण मॅनेजर किंवा साईट इन्स्पेक्टर वगैरे असेल तिकडचा कोणतरी, तर जे काम चाललं आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्टर. तर तो म्हणाला की हे बंद आहे, इथे अजून चालू नाही आहे. तर एकदम असं आव आणतो की माहितीच नाही, खाली तू बघितलं होतास तिथे बोर्ड लिहिला होता की वर्क इन प्रोग्रेस, एंट्री रेस्ट्रिक्टेड, तरीही तू घुसलास त्याच्यामध्ये आणि तू म्हणालास पण की प्रवेश निषिद्ध आहे, तरी मी जातोय साईडला करून आणि बघूया आपल्याला थोडं जाता येतं का. आणि ते असं त्याला असं साईडने गेला आणि वरती गेला आणि वरती जाऊन असं आव आणतो की माहितीच नाही, हो का बंद आहे का, इथे काय नाही आहे का, अजून काय ओपन नाही, अच्छा ओके.
काय ओके ओके ओके, म्हणजे किती नालायक असावं माणसाने, किती खोटं असावं. मोठा स्वतःला काय व्लॉगर समजतो. तुला काय असं वाटलं का की तुझ्या थोबाडावर असं काहीतरी असं लिहिलंय की तू कोणतरी आहेस, आणि तू कोणी असलास ना, त्या वायफळ त्या महिनेचा फालतू ती पण अशी आहे ना, तिचं आत्ता तर बघा काय बोलणं वागणं आणि ते दिसणं सगळं सगळंच अजिबात वयाला शोभेल असं नाही आहे. कसं ते तिचे एक्सप्रेशन आणि कशी ती काल पण जेव्हा ते नवीन चॅनलचं अनाऊन्स करत होते तेव्हा पण कशी तिचे हावभाव वगैरे, असं वाटतं की ही कोणतरी अशी मोठी अशी काहीतरी झाली आहे, कोणतरी एकदम पोचलेली सेलेब, आणि ही असं लोकांना एकदम सांगते की असं आम्ही करणार आहोत आणि असं प्रमोशनचं असणार आहे आणि थोडं असं म्हणजे आम्ही काही एक्सप्लोअर वगैरे करणार, तर आम्ही ते त्याच्यावर दाखवणार आहे. इतकं म्हणजे आपल्या वयाप्रमाणे थोडं वागावं ग, जगावं. हे वय पुन्हा येणार नाही ग महिने. तर ह्याला असं वाटतं की हा तिचा कोण आहे ना, तो तेजाबमधला लालासारखा, तर काहीतरी लोक याला बघतील आणि म्हणतील, तर तिलाच कोण भाव देत नाही. तिला काय नाही. त्या दिवशी बघितलं ती फराह खानचा एपिसोड तुम्ही बघितला असेल तर श्रेयस तळपदेच्या ह्याला गेलेली, त्याच्या घरी गेलेली. एकतर त्याच्या बायकोने ना त्या रेसिपीची महाभयन करून टाकली, त्या फिश करी रेसिपीची. काय प्रकार केला ते तिला माहिती. नुसतं फिशला मसाला लावला होता आणि त्या मसाल्यावर पाणी ओतलं आणि फिश शिजवले, त्याच्यासाठी एवढा मोठा हंडा काढला. सॉरी मंडळी, काय आहे ना, ते एकात एक एकदम इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट आहे, तर ते जसं जसं म्हणजे लिंक लागते तसं एका गोष्टीमध्ये ते हे होत जात आहे, म्हणजे सगळं काही मिक्स होत आहे. बट आय होप यू विल अंडरस्टँड. तर ते काय ते बनवलं होतं आणि म्हणे आमची पारंपरिक रेसिपी वगैरे. कुठली पारंपरिक? अख्ख्या महाराष्ट्रात अशी रेसिपी कोण करत नसेल काय, म्हणजे भयंकरच लोक असतात. सो एनिवेज पॉईंट इज की जेव्हा तिथे ती फराह खान गेली होती तर त्यावेळेला त्याने सगळ्यांचं नाव घेतलं श्रेयस तळपदेंनी एक्सेप्ट मैना, जेव्हा की मैनाची त्या मूवीमध्ये मेन भूमिका आहे, बट तिला काही भावच दिला नाही. बाकी ॲक्टर पण सगळे आले होते तिथे. जितेंद्र जोशी होते, त्याच्यानंतर ती प्रार्थना भैरे होती, आणि अजून एक कोणतरी कोण आहे अजून एक कोणतरी आहे. तर ते तिघंजणं होते जे लीड आहेत. आणि ही नव्हतीच, हिला तर कोण, आणि हिचं नाव पण नाही की ह्या मूवीमध्ये. जेव्हा जेव्हा सांगितलं श्रेयस तळपदेने की असं असं आणि ही स्टोरी अशी आहे, एका आईची स्टोरी आहे. आता आईची स्टोरी असल्यावरती मुलगी आलीच, कारण मुलीच्याच ह्याच्यावरती ते बेस्ड आहे ना ते मूवीची स्टोरी लाईन. पण मुलीचं कुठे नावच नाही, तिचं कॅरेक्टरचं नाव पण नाही घेतलं. हिची किंमत. आणि म्हणे ह्याला ओळखणार लोक, आणि ठीक आहे चल तिचं तर काहीतरी असेल, पण तुझं काय आहे रे बाबा लाल्या? नाही ते काय गेला मोठा शाणपणा करत. आणि याला असं वाटलं की असं कोणी बघितलं तर म्हणतील, अरे तुम्ही का, तुम्ही तिचे पप्पा ना, बरोबर आम्ही बघतो तुमचं, असं म्हणून कोणतरी याला त्या एम्प्टी फ्लोअरची टूर देईल असं याला वाटलं होतं. पण झालं उलटंच. त्या माणसाने याला सांगितलं चल निघ खाली राहिलं ना, आणि त्या सरळ ह्याच्यामध्ये बोलायलाच नाही पाहिजे होतं की नाही आहे हे चालू नाही आहे. त्याने डायरेक्ट त्याला बोलायलाच पाहिजे होतं की खाली तिथे लावलं आहे ना, तिथे हे काय म्हणतात ते हॅझर्डचं ते साईन लावलं आहे ना, तरी तू का आलास इकडे? तिथे लिहिलं आहे ना प्रवेश निषिद्ध, तरी का घुसलास अक्कलशून्य माणूस? चल उतर खाली मूर्ख कुठचा, येड्या बोंड्याचा, येड्या राऊंडचा, असं बोलून आहे ना ह्याला तिथून हाकलवायला पाहिजे होतं. खरंच कशी माणसं असतात, म्हणजे ही माणसं कसं बिहेव करायचं? तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, हे असं इन्फ्लुएन्स करता लोकांना की असं तुम्ही नियम जे आहेत ते नियम मोडून असं काय वागा, असं करा आणि घुसा, आणि असं तू ना तिथून आहे ना ते काहीतरी तिथलं ना असं मोडकं फोडकं तोडकं असायला पाहिजे, तो तिथून वरून कोसळायला पाहिजे होता चांगला डोक्यावर. कळलं असतं तुला नुसता. कसं पण तुला घराण्याला शाप आहे माहिती आहे ना, त्या बायकोचे आहे ते आहे, तुझ्यावर पण येऊ शकतं. सांभाळून राहा, जास्त हुशाऱ्या करू नकोस. मोठा आला फालतू कुठचा. म्हणजे खरंच यार, ह्यांचं बघून आहे ना साधी माणसं किंवा दुसरी माणसं असं वागतात, असं करतात, आणि मग देशाचं नाव खराब होतं. हे असं शिकवतात लोकांना. तिथे सिम्पली लिहिलं होतं, तर या माणसाने बोलून हे लोकांना शिकवायला पाहिजे की इथे लिहिलं आहे तर बहुतेक वरती काम चालू आहे, तर आपण नको जाऊया. तर हा ते सारून आणि जातो आणि वरती जाऊन आणि खोटेपणा करतो, खोटारडा माणूस. असं ना, या लोकांना चांगलं झोडलं पाहिजे ना, खरंच चपलेने मारलं पाहिजे यांना.
आणि नंतर रिव्ह्यू द्यायला बसला तर म्हणतो की मला असं वाटतं की त्या लोकांनी खूप घाई केली आहे आणि अजून असं म्हणजे थोडंफार ओपन झालं आहे, अजून फूड कोर्ट पण ओपन नाही झालं आहे, तर वाईब ओके छान आहे, पण तरी पण मला अजून ते दुसरे मॉल जास्त चांगले वाटतात. आणि बघूया आता कसं काय, त्यांचं थोडी घाईच झाली आहे, थोडं अजून ओपन नाही करायला पाहिजे होतं. अरे त्यांनी पार्शली ओपन केलं आहे, त्यांनी सांगितलं आहे इट्स पार्शली ओपन, तू घाई केली आहेस, त्यांचं काय सांगतो, तुला काय घाई होती तिकडे जायला, मारायची आणि जाऊन तिकडे घुसायची, बसायचं होतं ना, दुसऱ्या कुठचं तरी दुसरं काहीतरी दाखवायचं. आणि मॉल वगैरे हे काही गोष्टी मुंबईतल्या जागा दाखवण्यासारखी ठिकाण आहे का? कोण गाव खेड्यामधनं ते मॉल बघायला येणार आहे का? आणि मुंबईची लोकं जी मुंबईमध्ये राहतात, तुझी ती फालतू ती बोचू सगळीकडे उडत असते, ती तिच्यासारखी जी माणसं आहेत तिच्यासारखी, आणि इवन आपली साधी माणसं पण, म्हणजे तिच्यासारखी मी ह्यासाठी बोलते की ती मुंबई बाहेरची आहे, तरी पण ती उडत येते. तर ते राहणार आहेत का? लोक राहणार आहेत का? तुझी वाट बघतायत का लोक? की तू रिव्ह्यू देणार, तू दाखवणार, त्याच्यानंतर लोक जाणार, आला मोठा दीडशाणा, कामाला लाग, चल नुसता. आणि ऑब्व्हियसली अजून तो पूर्णपणे ओपन नाही झाला आहे, तर बाकीच्या मॉल्सबरोबर, मोठ्या मॉल्सबरोबर, जसं की फिनिक्स सिटी मॉल किंवा दुसरं पलेडियम वगैरे ह्यासारख्या मॉलशी त्याचं कंपॅरिझन कसं होऊ शकतं? एका नवख्या मॉलचं जो पार्शली ओपन झाला आहे आणि एक जुना एकदम ज्याला आपण म्हणतो की ज्याने आपलं चांगलं सगळीकडे प्रस्थापन झालेलं आहे, अशा मॉलचं कसं काय दोन अशा गोष्टींचं कंपॅरिझन होतात ज्या इक्वल आहेत, ज्या इक्वली बरोबर आहेत. आता जिओचं तू राहुलीला मॉलशी कंपॅरिझन करशील तर होऊ नाही शकत ना. तसं हाफ ओपन मॉलचं तू एकदम फुल फ्लेजेड ओपन मॉल बरोबर कंपॅरिझन करशील तर कसं होईल? मूर्खा, जाऊ दे, तुझ्यासाठी ते चॅनल बनलेलं नाही, तुझ्यासाठी ते कॉन्टेंट बनलेलं नाही. तुझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये कळलं तुझी अक्कल, आणि तू काय रिव्ह्यू करणार आहेस आणि काय कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू करतोस तू, कुठल्या गोष्टीचं कंपॅरिझन करतो, ज्याला एवढीही अक्कल नसावी. आणि फर्स्ट व्हिडिओसाठी तू मेन म्हणजे जी जागा निवडलीस ते पाहताच तुझं तरी पण अंडे आहे तर म्हणतात ना, अंडे मेहरबान तो गदा भी पहलवान, तशी तुझी आता ही नवीन म्हण आहे ह्या स्पेशली या DBSसाठी. हा DBS मेलच आहे, जसा फनी आहे, जसा चमन आहे, तसा हा आहे. असे काही DBS मेल पण आहेत, त्यातला हा एक आहे. आणि आता हे फालतू लोक एकत्र भेटून कुठेतरी गेले आहेत स्टेकेशनला, त्याचा पण एक ह्याने व्हिडिओ टाकला आहे. सो आता ह्यांच्यामध्ये काय बोलायचं? आणि त्याच्यामध्ये तर स्पेशली आता हा तर माहितीच आहे आपल्याला, हा तर रिकामटेकडाच आहे, ते तर जग जाहीर आहे. आता हेच करतो आणि फार तर फार आईच्या काही अपॉइंटमेंट्स असतील आणि तिला कुठे जाता येत नसेल तर ते फक्त अटेंड करतो, बाकी ह्याचा काय धंदा हाच आहे. त्याच्यामुळे ह्याचं आपण समजू शकतो. बट फनी तिथे पण होता तो, तिथे पण ती बोचू होती येडीबाई. आणि हा गुडप्या, हे लव्ह ब्युटिफुल पीपल, बावळट, येडा, बुट्टी फुल आहेस तू, तुझ्या डोक्यात आहे ना बुट्टी आहे, बुट्टी तुझी डोक्यात पूर्ण भरली आहे शेणाने, घाणेरडा कुठचा बुटी बॉय, बुबू बॉय. हा कुठला डॉक्टर आहे भाई? हा काय माणूस आहे? म्हणजे ह्याच्यासाठी काही वेकेशन, सुट्ट्या, हॉलिडेज जे काही आहे ते ह्याच्यासाठीच राखीव असतं का? तू घे, तुझ्या घेऊन झाल्या उरल्या तर आम्ही घेतो, असं बोलतात का त्या कुठल्या त्या 9चे डॉक्टर्स? खरंच म्हणजे धब्बा आहे आणि मोठा क्वेश्चन मार्क आहे त्या हॉस्पिटलवर. हा सतत फिरत असतो. आता त्या डुकऱ्याबरोबर जाऊन आला ना हा फालतू माणूस. सगळ्यांना कामधंदे आहेत म्हणून त्यांनी त्या डुकऱ्याला टांग दिली, डुकऱ्या सुनवत होता. पण तुमच्यासारख्या अख्ख्या फॅमिलीमध्ये कोण नसतील एवढे फुकट, सारखं आपलं काय ना काहीतरी काढून आपलं, तुमच्यासारखं कोणच नाही आहे. म्हणून आता त्या मामा मामी पण थोडे बाजूला झाले, सारखं नाही बाबा. आत्ता त्या ह्याला जाऊन आले ते आटपाटनगरच्या मीटअपला, फॅमिली मोठी सगळी ग्रँड फॅमिली हे होती. त्याच्यानंतर परत ढबीडुकरेच्या ह्याला गेला, त्याच्यानंतर तिथून आला तर आता ह्यांच्याबरोबर गेला. आणि ही आहेच, आणि ती बाई ती काहीच करत नाही. ती म्हणजे अशी वागते की ती काहीतरी त्या व्लॉगची सेलिब्रिटी आहे आणि हा तिचा कॅमेरामन, हाच सगळा करत असतो आणि सगळं काही तिकडे आपलं
काय म्हणतात ते सगळे इतके मूर्खासारखे वाटत होते, सगळे असे कॅमेरा घेऊन आपले वेड्यासारखे, आणि कोणी यांना ओळख पण देत नव्हतं. असले फालतू लोक आहेत, थुकरट लोक. शी, किती घाण वाटतंय. म्हणजे मला ना हे चित्रच डोळ्यासमोर विचार नाही करवत आहे मंडळी. कसं वाटत असेल आपल्या देशाचं काय झालंय. म्हणजे लिटरली इथे ना UAE पण आहेत व्लॉगर्स, पण मी त्यांना एवढं पब्लिक प्लेसवर इतकी घाण करताना बघितलं नाही. इतक्या प्रमाणात तर नाहीच आहे इथे, पण जेव्हा हे सगळे एकत्र येतात आणि ते कॅमेरा कॅमेरा कॅमेरा, आणि असं वाटतं मला ते बघून की तिथे आजूबाजूला पब्लिकला कसं वाटत असेल की हे मूर्ख लोक कसं मूर्खासारखं एकच कॉन्टेंट आता तिघं टाकणार आहेत, आणि माहिती नाही यांची किती मल्टिपल एकाचे चॅनल आहेत. आता किती चॅनलवर तेच बघायला लागणार आहे. सिरियसली म्हणजे हे किती ते अंड्यांचा ना गैरफायदा घ्यायचा. आता अंड्यांचीच लायकीच ती आहे. आता हेच फुल अँड फायनल आहे. ह्याच्या आता ह्याला आपण काहीच करू शकत नाही, आणि हे आहेतच त्यांचं. ह्यांना काय बरंच झालं आहे, चांगलंच मिळालं आहे तर वसूल करतात. बट सिरियसली म्हणजे खूपच घाण पकाव. आणि काय ते फनी त्या बंजीबरोबर रिंगा रोजेस वगैरे काहीतरी खेळत होता, आणि गुडप्यासारखा उडत होता, त्याचे बुब्बू उडत होते त्याच्याबरोबर. इतका गच्चाळ माणूस आहे ना सिरियसली. आणि ते त्याच्या नोकरीचं तर ते आहेच, प्लस यांच्या घरात काम चाललंय. आता काम आहे म्हणून बाहेर पडायचं नाही, आणि असं म्हणता दर संध्याकाळी न चुकता ही बाई निघते बाहेर. असं आत्तापर्यंत काम सुरू झाल्यापासून एक दिवस ही घरात एंटायरली घरात अशी राहिली नसेल. आणि तरीही तो फन्या जेव्हा आता ह्या डुकऱ्याच्या ह्याला चालले होते ते फ्लाईटने, त्यावेळेला एअरपोर्टवर तिला म्हणत होता की आज तुला खूप मस्त वाटत असेल ना, खूप बरं वाटत असेल ना, एवढ्या दिवसांनी तू बाहेर निघालीस, आणि इतक्या दिवसांनी बाहेर निघालीस. आणि त्याच्यावरती ही दात काढत होती आणि तो किस्सा रंगवून सांगत होती की फनी मला आता जस्ट म्हणाला अरे ही जड बोचा घेऊन दुनिया गुंडारत असते रोज. आत्ता तर जाऊन आलेली आटपाट नगरला, त्याच्यानंतर आजीला घेऊन परत अटल सेतू पकडून भर पावसामध्ये निघाली होती, त्याच्यानंतर फुग्गीच्या घरी गेली होती. रोज एक दिवस तुझ्या बायकोचं बूड नसतं टेकलेलं, ते तिचं बूड आणि तुझं बुबू असं दोघं हलवत आपले सुटलेले असता. आणि तुम्ही लोक हे म्हणताय की बरेच दिवसांनी. अरे तुम्हाला कशी शरम येत नाही. शरम करो, भगवान से डरो. किती खोटं बोलायचं, धडधडीत खोट्याची बाधा झालेली आहे या DBSला. हॉरिबल लोक. आणि त्या मुलीचं तर काय, तिचं फ्युचर आता त्या महिन्याचं काहीतरी तिची स्कूल, मला वाटतं ती म्हणजे कौरवच बोलला की ती IB बोर्डला आहे. सो काय माहिती काय तिच्या IB बोर्ड म्हणजे काय टाईपचं आहे, कारण फक्त नेल आर्टच्या पुढे तर काही शिकवलेलं तिला दिसत नाही. तर तिचं जे काही नेल आर्ट बोर्ड आहे त्या स्कूलला सुट्टी आहे, जी फक्त एक्झिबिशन स्कूल आहे, सतत एक्झिबिशन भरवत असते शिक्षणाच्या नावाने. तर त्या स्कूलला सुट्टी आहे, आणि त्यामुळे ही बया भटकते. तिचं पण काय हेच आहे, पण सध्या त्यांच्याकडे आहे ते सांगायला की तिला सुट्टी आहे. पण तुझ्या मुलीचं काय, तुझ्या मुलीचं तर आत्ता स्कूल सुरू झाली आहे ना, आत्ता परीक्षा आहेत मुलांच्या. कसं होणार आता तिची परीक्षा? तर संपली काय अभ्यास केला, काय लिहिलं, काय करते ते तिचं तिला माहिती. फारच उजेडच पडलाय, ते तर दिसतंच आहे. एक वाक्य नाही बोलता येत तिला. सो अजून पण काही मोजता नाही येत की लिहिता नाही येत, ओ ई करत असते. अजून फोनिक साऊंडच शिकते. तर ऑलरेडी 1 वर्ष मागे आहे ती, बिकॉज स्कूल चेंज केल्यामुळे तिला 1 इयर रिपीट करायला लागलं आहे. त्यात अजून ह्या लोकांचा उल्हास आहे. सगळीकडे सगळे कोणी असो ना असो, हा भिडू मात्र कायम आहे. आपले बोचू घेऊन सगळीकडे येते. आणि अजून एक तिची स्ट्रॅटेजी ही आहे की आता सध्या एकदम बुडीत खात्यात आहे सगळ्यात, म्हणजे फ्लॉप कोण असेल तर आता बोचू आहे. तर अशा लोकांबरोबर राहायचं, थोडं त्यांच्याबरोबर उठबस करायची की त्यांच्या निमित्ताने थोडं आपल्याला व्ह्यूज मिळतील. सो ते एक चॅनल चालवण्याचा पण प्रयत्न असेल. बुडत चाललेलं चॅनलला थोडं उचलण्याचा पण एक प्रयत्न असेल.
त्यामुळे पण ती एक गोष्ट आहे. त्यामुळेच ही लोकांना असं गिफ्ट्स आणि हे ते देऊन थोडंसं धरून ठेवत असते, बांधून ठेवत असते, कारण हिचा कधीही बाजार उठू शकतो हे हिला माहिती आहे. सो आपल्या उपकाराची थोडी जाणीव ठेवतील आणि त्यांना म्हणून उपकाराखाली दबत राहायचं, हेच हिचं काम चाललेलं असतं. बट इट वोंट हेल्प बोचू. बाजार खलास आहे तुझा, बाजार उठलेला आहे, गेम ओव्हर आहे तुझा. कर काय करायचं ते. आणि असं वाटतंय ज्या प्रयत्न म्हणजे ज्या ज्या ह्याच्याने ते प्रयत्न करतायत ते वाचवण्याचा आणि सगळं काही करण्याचा, तर बहुतेक बोचूचंच अर्निंगवर घर चाललं आहे, जे पार्शल थोडंफार चाललं आहे ते. आणि सासूबाई आहेतच, त्यांना लुबाडायचे. तर ह्या दोघीच थोडंफार काहीतरी धक्कागाडी करून आपलं ते घर, नाही तर हा युजलेसच दिसतो आहे. ह्याला जसं मी सांगितलं, ह्याला इंजेक्शन म्हणून असा एक 5-10 हजार रुपये देऊन ह्याला ठेवून घेतलेला आहे वाटतं, राखीव गडी. कधी काहीतरी अगदीच काही इमर्जन्सीच्या आता कामाचा नाही आहे हा, पण अगदीच कोण नसेल इंजेक्शन द्यायला, नर्स नसेल, नर्स सुट्टीवर गेली तर हा जात असेल, ही गुडप्याची अवस्था आहे. सो ऑल इन ऑल आजचं पॉडकास्ट बघा क्विक नाहीच झालं, पूर्ण आपला टाईम कवर झालेला आहे. क्विक करायचं होतं पण होतच नाही. एकदा मी तुमच्याशी गप्पा मारायला लागली की चालूच होते आपली. सो आय होप तुम्ही हे इम्प्रॉम्प्टू मात्र नक्कीच होतं. भलेही क्विक नाही झालं, बट इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय कराल. सो सी यू इन माय टुमॉरोज पॉडकास्ट विथ अनदर गुड कॅरेक्टर, इंटरेस्टिंग कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. गुड नाईट, मास्सलामा.